हळदीचा पिवळा रंग सायलीच्या हातापायांवर उठून दिसत होता. संपूर्ण देशपांडे वाड्यात नातेवाईकांची लगबग, गाण्यांचे सूर आणि फुलांचा सुगंध दरवळत होता. नाशिकच्या जुन्या भागातील त्या वाड्याला जणू नववधूचे रूप आले होते. दुसऱ्याच दिवशी सकाळी 9 वाजता सायली आणि अथर्वचे लग्न होतं. एका प्रतिष्ठित डिजिटल मार्केटिंग एजन्सीचा मालक असलेला अथर्व आणि IT कंपनीत काम करणारी समजूतदार सायली. सर्वांच्या मते हा एक परफेक्ट मॅच होता. रात्रीचे 10:30 झाले होते. नातेवाईक जेवण करून आपापल्या खोलीत विसावले होते. सायली तिच्या खोलीत खिडकीपाशी उभी होती. तिच्या हातावर काढलेली अथर्वच्या नावाची मेहंदी आता सुकू लागली होती. पण तिच्या चेहऱ्यावर लग्नाचा तो सात्विक आनंद नव्हता. त्या डोळ्यात एक अनामिक भीती आणि भयंकर अस्वस्थता होती. तिचा उजवा हात थरथरत होता. तिने टेबलवर ठेवलेला आपला फोन उचलला. स्क्रीनवर अथर्वचा हसरा फोटो चमकला. तिने दीर्घ श्वास घेतला, डोळे घट्ट मिटले आणि नंबर डायल केला. 2 रिंगा गेल्या आणि पलीकडून अथर्वचा उत्साही आवाज आला. बोला मॅडम, इतक्या उशिरा कशी आठवण आली? हातावरची मेहंदी रंगली का? सायलीच्या घशाशी एक औंढा आला. तिने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला, पण तिचा आवाज कमालीचा थंड आणि जड झाला होता. अथर्व, मला तुझ्याशी काहीतरी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. साऊ, काय झालं? तुझा आवाज असा का येतोय? तब्येत ठीक आहे ना तुझी? अथर्वचा आवाज एका क्षणात काळजीत बदलला. अथर्व, मी उद्या मंडपात येऊ शकत नाही. मला हे लग्न नाही करायचं. आपण हे लग्न इथेच थांबवतोय. पलीकडे अचानक भयानक शांतता पसरली. अथर्वला वाटले की तो काहीतरी चुकीचं ऐकतोय. साऊ, हा काही विनोद आहे का? हळदीच्या रात्री असा विनोद करतात का कोणी? मी विनोद करत नाही अथर्व. मी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय. मी उद्या लग्न करणार नाही. मला माफ कर. न रडता अत्यंत कठोरपणे शब्द बाहेर पाडून सायलीने फोन कट केला आणि थेट स्विच ऑफ करून टाकला. तिने फोन बेडवर टाकला आणि ती स्वतःच्याच हाताने तोंड दाबून जमिनीवर बसली. डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागला होता, पण तोंडातून हुंदका बाहेर पडणार नाही याची ती काळजी घेत होती. रात्रीचे ठीक 12 वाजले होते. देशपांडे वाड्याच्या दारावरची बेल वाजली. सायलीचे काका विनायक काका यांनी दार उघडले. समोर कुलकर्णी कुटुंब उभं होतं. अथर्व, त्याचे वडील शेखरराव आणि आई. सर्वांच्या चेहऱ्यावर संताप आणि आश्चर्याचे भाव होते. काय चाललंय हे माधवराव? शेखररावांचा आवाज हॉलमध्ये घुमला. माधवराव देशपांडे, सायलीचे वडील, नुकतेच अंथरुणातून उठून हॉलमध्ये आले होते. त्यांचा चेहरा पांढरा फटफटीत पडला होता. हात थरथरत होतं. काय झालं शेखरराव? ऐन लग्नाच्या रात्री असं अचानक? ते तुमच्या लाडक्या मुलीला विचारा. 2 तासापूर्वी माझ्या मुलाला फोन करून सांगते की मला लग्न करायचं नाही. काय पोरखेळ लावलाय का तुम्ही लोकांनी? पत्रिका वाटल्या गेल्यात, मानपान झालेत, हॉल बुक झाला आहे आणि तुमची मुलगी लग्न मोडते. शेखररावांचा पारा चढला होता. घरातील सर्व नातेवाईक जागे झाले होते. हॉलमध्ये एकच कुजबूज सुरू झाली. माधवरावांनी आश्चर्याने सायलीच्या खोलीकडे पाहिले. सायली हळूच पावले टाकत हॉलमध्ये आले. तिच्या हातावरील पिवळी हळद आणि चेहऱ्यावरील पांढरे पडलेले भाव पाहून कोणीही सांगू शकले असते की ती आतून किती तुटली आहे. साऊ, काय बोलतायत हे लोक? काय झाले बाळा? माधवरावांनी अत्यंत काकुळतीने विचारले. त्यांचा आवाज कमालीचा थकलेला होता. सायलीने आपली नजर जमिनीवर खिळवून ठेवली. ती काहीच बोलली नाही. बोल सायली, गप्प का आहेस? अथर्व पुढे म्हणाला. त्याच्या डोळ्यात राग आणि दुःख एकत्र दिसत होतं. माझं काही चुकलं का गं? काही अडचण असेल तर सांग ना. अशी ऐनवेळी पाठीत खंजीर खुपसल्यासारखं का वागते आहेस? मला लग्न नाही करायचे, बस. हेच माझं शेवटचं उत्तर आहे. सायली अत्यंत निर्विकारपणे म्हणाली. अरे वा, म्हणजे कारणही सांगणार नाही? शेखरराव, मला वाटतं प्रकरण काहीतरी वेगळंच आहे. सायलीच्या एका दूरच्या काकूंनी मध्येच तोंड उघडले. आजकालच्या मुलींचं काय सांगता येत नाही. ऑफिसमध्ये कोणासोबत तरी सूट जुळलं असेल, लग्न ठरल्यावर कळलं असेल की आता सुटका नाही, म्हणून आता ऐनवेळी नाटक. काकू, अथर्व ओरडला. तुम्ही गप्प बसा. मग त्याने सायलीकडे पाहिले. साऊ, प्लीज माझ्या डोळ्यात बघून सांग. दुसरं कोणी आहे का तुझ्या आयुष्यात? तुझ्यावर कोणाचं दडपण आहे का? मी सगळं सांभाळून घेईन, पण असं शांत राहून आम्हाला मारू नकोस. सायलीने एकदा अथर्वच्या डोळ्यात पाहिले. तिच्या डोळ्यात केवळ कारुण्य होतं, पण तिने आपले ओठ घट्ट मिटून घेतले आणि नकारार्थी मान डोलावली. हिला कोणतंही कारण सांगायचं नाही आहे शेखरराव.
सुहास कुलकर्णी अत्यंत रागाने म्हणाले, आमची समाजात एक प्रतिष्ठा आहे. अशा चारित्र्यहीन आणि बेजबाबदार मुलीशी माझ्या मुलाचे लग्न मी कधीच लावणार नाही. चल अथर्व, इथून पुढे एक सेकंदही थांबायची गरज नाही. उद्या सकाळी लग्न मंडपात जी काही बदनामी होईल ते आम्ही बघून घेऊ, पण या लोकांसोबत आमचा कोणताही संबंध नाही. कुलकर्णी कुटुंब रागाच्या भरात वाड्यातून बाहेर पडले. नातेवाईकांनी सायलीला नानाविधी टोमणे मारण्यास सुरुवात केली. माधवराव फक्त आपल्या छातीवर हात ठेवून सोफ्यावर कोसळले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. सायली मात्र एका दगडासारखी उभी होती, जणू तिच्यावर या कोणत्याही शब्दाचा परिणाम होत नव्हता. रात्रीचे 2:30 वाजले होते. त्या वाड्यात आता पूर्ण शांतता होती. कुलकर्णी यांच्या घरी कोणीही झोपले नव्हते. अथर्व आपल्या खोलीत शांतपणे बसून होता. त्याचे मन मानत नव्हते. सायली अशी वागूच शकत नाही. तिचे माझ्यावर प्रेम होते, मग तिने असे का केले? हा प्रश्न त्याला आतून पोखरत होता. तितक्यात अथर्वच्या फोनची स्क्रीन उजळली. त्याचा मित्र डॉक्टर निखिल याचा फोन होता, जो सह्याद्री हार्ट केअर हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत होता. हो निखिल, बोल. यावेळेस अथर्वने कोरड्या आवाजात विचारले. अथर्व, तू कुठे आहेस रे सध्या? घरी की हॉस्पिटलमध्ये? निखिलचा आवाज अत्यंत गंभीर होता. घरी? का रे, काय झालं? अरे मग ही सायली इथे सह्याद्री हॉस्पिटलच्या ICU बाहेर काय करते? आणि तिच्यासोबत तिचे काका आहेत. माधवराव काकांना अत्यंत गंभीर अवस्थेत इथे आणलंय. त्यांना हार्ट अटॅक आलाय. त्यांची अवस्था खूप नाजूक आहे. निखिलचे हे शब्द ऐकताच अथर्वच्या हातातील फोन सुटता सुटता वाचला. काय? काका हॉस्पिटलमध्ये आहेत? पण ते तर घरी. हो अथर्व, आणि अजून एक गोष्ट, सायली इथे डॉक्टरांशी भांडते आहे. ती सांगते आहे की तिच्याकडे आता लगेच भरायला 15 लाख रुपये कॅश नाही आहेत, पण ती तिचे सोन्याचे दागिने गहाण ठेवायला तयार आहे. तिने हॉस्पिटलच्या काउंटरवर तिच्या लग्नाचे दागिने आणि स्वतःची सगळी सेव्हिंग्स आणून ठेवली आहे. डॉक्टरांनी तिला सांगितले की आधी पैसे जमा करा, तरच इमर्जन्सी सर्जरी सुरू होईल. अथर्वच्या डोक्यावर जणू वीज कोसळली. त्याला सायलीचे ते शब्द, तिची ती शांतता आणि तिचा तो नकार एका सेकंदात समजला. तो धावतच खोलीबाहेर आला. अथर्व, कुठे चालला आहेस यावेळेस? शेखररावांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. बाबा, आपण खूप मोठी चूक केली. सायलीने लग्न का मोडलं याचं मला उत्तर मिळालंय. मला थांबवू नका. अथर्व एका क्षणाचाही विचार न करता गाडीची चावी घेऊन बाहेर पडला. हॉस्पिटलचा तो थंड आणि पांढरा कॉरिडॉर, ICUच्या लाल लाईटखाली सायली एका बाकावर बसली होती. तिच्या अंगावर अजूनही ती हळदीची साडी होती. डोक्यातील फुले कोमेजून गेली होती. तिच्या हातात दागिन्यांची एक लहान पिशवी होती आणि ती डॉक्टरांसमोर हात जोडत होती. प्लीज डॉक्टर, सर्जरी सुरू करा. मी सकाळपर्यंत बँकेतून उरलेले पैसे आणून देते. माझ्या बाबांना वाचवा. त्यांच्याशिवाय माझं कोणी नाही. ती रडत होती. तिची ती हतबलता पाहून तिथल्या सिस्टरचे डोळेही पाणावले होते. पण मॅडम, हॉस्पिटलच्या नियमानुसार आम्हाला आधी ठराविक रक्कम जमा करावीच लागते आणि आम्ही कार्डियक टीमला बोलावलं आहे. पण काउंटरवरील क्लर्क हतबलतेने म्हणाला, या पैशाची जबाबदारी माझी आहे. एक खंबीर आवाज कॉरिडॉरमध्ये घुमला. सायलीने चमकून मागे पाहिले. अथर्व धापा टाकत तिथे उभा होता. त्याचे डोळे लाल झाले होते. तो थेट काउंटरपाशी गेला आणि त्याने आपले क्रेडिट कार्ड आणि मोबाईल बँकिंग ॲप क्लर्कच्या समोर ठेवला. घ्या, जितके पैसे हवे तितके आत्ताच्या आत्ता ट्रान्सफर करा, पण 5 मिनिटांच्या आत सर्जरी सुरू झाली पाहिजे. डॉक्टर निखिल कुठे आहे? त्याला सांगा अथर्व कुलकर्णी आला आहे. सायली जागच्या जागी थिजली. ती अथर्वकडे पाहतच राहिली. तिने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. अथर्व, तू इथे का आलास? जा इथून. मला तुझी मदत नकोय. आमचा संबंध संपलाय. अथर्व तिच्याजवळ गेला. त्याने तिचे दोन्ही खांदे घट्ट पकडले आणि तिला हलवलं. साऊ, शांत हो. खूप झालं तुझं नाटक. का लपवलंस हे सगळं माझ्यापासून? मी इतका परका होतो का तुला? सायलीने त्याचे हात झटकण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या शरीरातील त्राण संपले होते. ती शेवटी अथर्वच्या छातीवर डोके ठेवून ढसाढसा रडू लागली. तिचे हुंदके संपूर्ण कॉरिडॉरमध्ये ऐकू येत होते. अथर्व, मी काय करू? बाबांना 1 महिन्यापूर्वीच डॉक्टरांनी सांगितलं होतं की हार्टमध्ये मोठे ब्लॉकेज आहेत. सर्जरी तातडीने करावी लागेल आणि त्याला 15 ते 20 लाख खर्च येईल. पण बाबांनी मला काहीच सांगितलं नाही. त्यांनी विचार केला की जर माझ्या आजारपणावर पैसे खर्च केले तर मुलीचं लग्न कसं होणार. त्यांनी त्यांच्या निवृत्तीचे सगळे पैसे माझ्या लग्नासाठी आणि हुंड्यासाठी साठवून ठेवले होते.
सायली सांगत होती. तिने डोळे पुसले आणि ती म्हणाली, आदल्या रात्री मला बाबांच्या कपाटात डॉक्टरांचे रिपोर्ट आणि त्यांची डायरी सापडली. त्यात त्यांनी लिहिलं होतं, माझं आयुष्य संपलं तरी चालेल, पण माझ्या मुलीचं लग्न थाटात झालं पाहिजे. अथर्व, मला सांग, ज्या बाबाने मला बोट धरून चालायला शिकवलं, त्यांना मृत्यूच्या दारावर सोडून मी मंडपात कशी उभी राहू? जर मी लग्नाचा खर्च केला असता तर बाबांना वाचवायला माझ्याकडे 1 रुपयाही उरला नसता. आणि जर मी तुला लग्नाआधी हे सगळं सांगितलं असतं तर तुझ्या घरच्यांना वाटलं असतं की आम्ही पैशासाठी हे लग्न करतोय. मला कुणाचीही सहानुभूती नको होती, म्हणून मी हे पाऊल उचललं. अथर्वने सायलीचे अश्रू पुसले. त्याच्या डोळ्यातूनही पाणी वाहत होते. मूर्ख मुलगी आहेस साऊ तू. लग्न म्हणजे केवळ 2 लग्नांचं एकत्र येणं नसतं, तर सुखात आणि दुःखात एकमेकांचा हात पकडणं असतं. तू मला तुझा जोडीदार मानलंसच नाहीस. जर मानलं असतंस तर हा निर्णय आपण दोघांनी मिळून घेतला असता. तितक्या तिथल्या लिफ्टचे दार उघडले. शेखर कुलकर्णी आणि अथर्वची आई बाहेर पडले. त्यांना अथर्वने फोन करून सर्व सत्य सांगितले होते. शेखरराव सायलीच्या समोर आले. सायली भीतीने मागे सरकली. तिला वाटलं की ते पुन्हा रागवतील, पण शेखररावांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. मला माफ कर बेटा, आम्ही नात्यांची किंमत पैशात आणि समाजात तोलत होतो, पण तू आज खऱ्या नात्याची किंमत शिकवलीस. माधवरावांना काहीही होणार नाही. हा शेखर कुलकर्णी अजून जिवंत आहे. पहाटेचे 4:30 झाले होते. माधवराव काकांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. डॉक्टरनी सांगितले की ते आता धोक्याबाहेर आहेत. ICUच्या काचेतून सायलीने आपल्या वडिलांना पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर आता शांतता होती. सकाळचे 9 वाजले. हाच तो लग्नाचा नियोजित मुहूर्त होता. हॉस्पिटलच्या एका छोट्याशा कॉन्फरन्स हॉलमध्ये, जेथे केवळ निखिल आणि काही डॉक्टर, सिस्टर्स आणि दोन्ही बाजूंचे आईवडील उपस्थित होते. तिथे कोणतीही रोषणाई नव्हती, बँडबाजा नव्हता की महागडी डेकोरेशन नव्हते. सायलीने तिची हळदीची साडी नेसली होती आणि अथर्व साधा कुर्ता पायजमा घालून उभा होता. डॉक्टरांनी आणलेल्या 2 साध्या गुलाबाच्या माळा दोघांनी एकमेकांच्या गळ्यात घातल्या. अथर्वने सायलीच्या कपाळावर सिंदूर भरला, तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधले. जेव्हा दोघांनी ICUमध्ये जाऊन माधवरावांच्या पाया पडले, तेव्हा बाबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. त्यांनी अथर्वचा हात पकडला आणि सायलीच्या हातात दिला. मंडप सुटला होता. समाजात उलटसुलट चर्चाही झाली होती, पण हॉस्पिटलच्या त्या शांत कॉरिडॉरमध्ये प्रेमाचा आणि कर्तव्याचा एक असा इतिहास लिहिला गेला ज्याने नात्यांची खरी किंमत सिद्ध केली होती.